एक चिंताजनक बातमी आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये महिन्याभरात दुसरा जीबीएसचा रुग्ण आढळलेला आहे। रावेरमधील 22 वर्षीय तरुणाला जीबीएसची लागण झाली आहे। प्रयागराज महाकुंभवरून आल्यावर तरुणाला अशक्तपणा जाणवू लागलेला होता आणि त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। मात्र या तरुणाची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले। तपासाअंती या तरुणाचा जीबीएस रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलेला आहे। जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या या तरुणावर उपचार सुरू आहेत। तर जळगावमध्ये जीबीएसचा दुसरा रुग्ण हा आढळलेला आहे। त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। महाकुंभवरून परतल्यानंतर त्याला अशक्तपणा हा जाणवू लागलेला होता आणि एकंदरीतच त्यानंतर त्याची चाचणी करण्यात आली। रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला आता शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। जळगाव जिल्ह्यामध्ये महिन्याभरातच दुसरा जीबीएसचा रुग्ण हा आढळलेला आहे। रावेरमधील 22 वर्षीय तरुणाला जीबीएसची लागण झालेली आहे। प्रयागराजच्या महाकुंभवरून आल्यावर त्याला अशक्तपणा जाणवू लागलेला होता। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळते।